नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे. माफ करा. आज मी तुम्हाला रक्षाबंधनची दुसरी कथा, देवराज इंद्र आणि त्यांची पत्नी इंद्राणी अर्थातच शची देवी यांची कथा सांगणार आहे. जर तुम्ही पहिली कथा ऐकली नसेल तर आमच्या चॅनलवर जाऊन नक्की ऐका. या कथेचा उल्लेख भविष्य पुराणमध्ये केला आहे. ही हृदयस्पर्शी कथा श्रोत्याला नात्याचं महत्त्व आणि रक्षाबंधनाच्या आध्यात्मिक भावनेची अनुभूती देते. ही कथा जो कोणी मनपूर्वक ऐकतो किंवा ऐकते, देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांचे सर्व दुःख आणि दारिद्र्य समाप्त होऊन जाते आणि बहीण भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी येते. तर मित्रांनो, चला मग मी कथा सांगायला सुरुवात करते. त्या अगोदर मित्रांनो, मी खूप मेहनत करून प्रत्येक व्हिडिओ बनवत आहे, पण खूप लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात तर कृपया लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, सत्ययुगाच्या आरंभी काळात देव आणि दानव यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. आकाशात विद्युत कडकडून आसमंत दणाणून गेला आणि पृथ्वी थरथरू लागली. रणांगणावर शंखनाद आणि तलवारींच्या घर्षणाने गगनभेदी गजर झाले. देव आणि दानव यांच्यात प्रचंड संग्राम पेटला होता. असुरांच्या सैन्याचं नेतृत्व वृत्रासूर नावाच्या महादैत्याकडे होते, तर स्वर्गीय देवसेनेचा प्रधान सेनापती देवराज इंद्र स्वतः युद्धभूमीवर डटला होता. पण दिवस भरत चालला तसा देवतांची स्थिती कमजोर पडत चालली होती. इंद्राचे दिव्य अस्त्र वज्रही वृत्रासुराला पुरते पराजित करू शकत नव्हते. असुरांच्या प्रचंड आक्रमणासमोर देवसेनेचे अनेक योद्धे एकापाठोपाठ एक कोसळत होते. सूर्य मावळतीकडे झुकू लागला तसा युद्ध थांबवण्याचा नगारा वाजवण्यात आला. इंद्राने अनिच्छेने माघार घेतली. भग्न मनाने त्याने आपल्या देवसैन्याला परत येण्याची आज्ञा दिली. त्याच्या ऐरावत हत्तीचा थरथरणारा प्रत्येक पाऊल पराभवाची जाणीव करून देत होता. संध्याकाळी अमरावती नगरीत परतताना आकाश लालबुंद छटांनी भरून गेले होते. क्षितिजावरचा रक्तिम प्रकाश पाहून इंद्राच्या मनात पराभवाच्या जखमा अधिक खोलवर ठसायला लागल्या. महालाच्या प्रवेशद्वारी राणी इंद्राणी पतीची आतुरतेने वाट पाहत उभी होती. इंद्र जखमी सैनिकांसहित परतताच इंद्राणी व्याकुळपणे पुढे सरसावली. तिने पाहिले की इंद्राच्या शरीरावर झळाळणाऱ्या कवचावर शत्रूच्या अस्त्रांचे ओरखळे उमटले होते. त्याच्या भव्य मुद्रा असूनही डोळ्यात विस्फारलेली वेदना आणि निराशा स्पष्ट दिसत होती. स्वामी, तुम्हाला काही झाले तर नाही ना? इतके घाव लागलेत शरीरावर. इंद्राणीच्या आवाजात काळजीची कंपन होती. इंद्राने हाताने इशारा करून तसे काही गंभीर नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा स्वर मात्र दुःखाने भरून आला. ही जखम शरीरावरची नाही इंद्राणी, ही व्यथा आहे पराभवाची. आपण हे युद्ध हरतो आहोत. मी काहीच करू शकत नाहीये. इंद्राणीने सावधपणे त्याच्या उजव्या हातावरचे रक्ताचे डाग अलगद पुसले व हलकेच त्या जखमेवर औषधी लेप लावला. तिचे स्वतःचे डोळे पाणावले होते, पण आवाज धीराचा होता. देवांच्या राजाला असे हार मानणारे मी पहिल्यांदाच पाहते आहे. ती प्रेमळ परंतु ठाम शब्दात म्हणाली, स्वामी, आपल्या हातात पराक्रमाची शक्ती आहेच, पण कदाचित यावेळी आपली परीक्षा होत आहे. आपण निराश होऊन चालणार नाही. इंद्राने एक दीर्घ श्वास घेतला आणि हलकेच मान खाली घालून उत्तर दिले, इंद्राणी, माझी शक्ती अफाट असली तरी वृत्रासुराच्या मर्मस्थळी कुठे चुकतोय ते कळत नाहीये. त्याच्याकडे बहुतेक कोणते तरी वरदान आहे. माझा वज्र देखील त्याला पुरेसा इजा करू शकलेला नाही. दिवसेंदिवस आपली सेना खच्ची होत चाललीये. उद्या पुन्हा युद्ध सुरू झाले तर किती देव शिल्लक राहतील सांगता येत नाही. त्याचा कंठ दाटून आला. राणी इंद्राणीने इंद्राचा हात आपल्या हातात घेतला. तिच्या स्पर्शात अपार ममता आणि विश्वास होता. आपल्या देवतांनी नेहमीच संकटावर मात केली आहे स्वामी, ती शांत पण ठाम स्वरात म्हणाली.
आज आपण असहाय्य वाटत असलो तरी कुठेतरी नक्कीच उपाय आहे. देवगुरु बृहस्पतींची आठवण आहे का तुम्हाला? अशा कठीण वेळी तेच तर मार्ग दाखवतात. चला, उद्या सकाळी त्यांच्या आश्रमाकडे जाऊया. गुरूंचा सल्ला आणि कृपा आपल्याला नक्कीच मदत करेल. इंद्राचा विलक्षण संताप आता थोडा निवळला. त्याने माना डोलावली. हो इंद्राणी, तो मंद आवाजात म्हणाला. आता देवगुरूच काही करुणा दाखवू शकतील. देवतांचं भवितव्य पणाला लागलंय. मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्या रात्री इंद्राच्या डोळ्यांवर झोपेचा थेंबही नव्हता. इंद्राणीच्याही मनात असंख्य प्रश्नांचा कल्लोळ होता. मात्र देवी देवतांची नावे जपत ती पतीच्या शेजारी जागीच बसून राहिली. उद्याची पौर्णिमा आशेचा एक तारा बनून समोर उभी होती. गुरु बृहस्पतींच्या आशीर्वादाची आणि दिव्य उपायाची तिला आशा होती. पहाटेची कोवळी किरणे धरतीवर पसरली तसे इंद्र आणि इंद्राणी देवगुरु बृहस्पतींच्या आश्रमावर पोहोचले. सुवासिनींच्या मंगल कलशांनी आणि वेदध्वनींनी पावन असे ते स्थान होते. बृहस्पती ध्यानातून डोळे उघडताच इंद्राने पुढे येऊन त्यांना वंदन केले. गुरुवर्य, तो विनम्र स्वरात म्हणाला, देव आणि असुरांच्या या युद्धात आम्ही पराभवाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. माझे सर्व प्रयत्न कमी पडत आहेत. कृपया मार्गदर्शन करा. आता कोणता उपाय करू? इंद्राच्या स्वरातील असहाय्यता ऐकून गुरु बृहस्पतींच्या हृदयात करुणा लाटली. त्यांनी शुभ्र दाढीमागचे ओठ हलवले आणि डोळे मिटून काही क्षण मनन केले. क्षणभराने देवगुरूंनी डोळे उघडले तसे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक लकब दिसली. देवराज, ते शांतपणे म्हणाले, एक मार्ग आहे ज्यामुळे विजय मिळवता येईल. इंद्राणी देखील लक्ष देऊन ऐकत होती. बृहस्पती पुढे म्हणाले, आज श्रावण पौर्णिमेचा पवित्र दिवस आहे. आजच्या दिवशी मंत्रशक्तीने अभिमंत्रित केलेले एक रक्षासूत्र जर राणी इंद्राणीने आपल्या हाताने देवराजाच्या उजव्या मनगटाला बांधले तर ते देवराजाचे सर्व अनिष्ट शक्तींपासून रक्षण करू शकेल. इंद्राला आश्चर्य वाटले. गुरुदेव, एका साध्या दोऱ्याने युद्धाचे पारडे बदलू शकेल का? तो साशंकतेने पुटपुटला. गुरु बृहस्पती हसले. राजन, तो दोरा साधा राहणार नाही. त्यात इंद्राणीची निष्ठा, तुझ्यावरील प्रेम आणि माझ्या मंत्रांचा बल असेल. ते रक्षासूत्र म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद बनून तुला कवचासारखे संरक्षण देईल. इंद्राणीने पुढे येत निश्चयाने सांगितले, गुरुदेव, मला सांगा काय करायचे ते. आपल्या स्वामीच्या रक्षणासाठी मला हे रक्षाबंधन स्वतः बांधायचे आहे. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते, पण ते आनंदाश्रू होते. तिला लढाईत निराशेचा मार्ग दिसत नव्हता, पण आता एक आशेचा किरण उमटला होता. बृहस्पतींनी आशीर्वादाचा हात इंद्राणीच्या मस्तकावर ठेवला. राणी, तुझे प्रेम आणि श्रद्धा हाच या उपायाचा आत्मा आहे. ते प्रेमभराने म्हणाले. चल, मग लागा तयारीला. रक्षासूत्र तयार करण्यासाठी लाल किंवा पिवळा शुभ धागा घे. त्यावर हळद, कुंकू लावून फुलांच्या सुगंधाने पवित्र कर. मी याज्ञिक मंत्रांनी त्याचे अभिमंत्रण करतो. देवराज, तुम्ही निरंतर देवांचे स्मरण करा. थोड्याच वेळात इंद्राणीने पूजा साहित्य जमवले. तिने लाल रेशमी धाग्याला हळद, कुंकू आणि अक्षता लावून तयार ठेवला. जवळच तिने एक तांब्या भरून शुद्ध पाणी ठेवले आणि बाजूला तुपाचा दिवा प्रज्वलित केला. बृहस्पती मंत्रोच्चार करू लागले आणि इंद्राणीने पूर्ण भक्तिभावाने त्या धाग्याची आरती केली. वातावरणात एक दिव्य शांती पसरली. इंद्राने डोळे मिटून हात जोडले. त्याचे हृदय गुरु आणि पत्नीबद्दल कृतज्ञतेने भरून आले. त्या क्षणी त्याच्या मनातील संदेह नाहीसे झाले. एका नव्या विश्वासाचा संचार त्याच्या आत झाला. गुरु बृहस्पतींनी समाधानी नजरेने पाहत हात वर करून संकेत केला. देवराज, आता अभिमंत्रित रक्षासूत्र आपल्या मनगटाला बांधा. राणी इंद्राणी, पुढे या. त्यांनी शांत आवाजात सांगितले. इंद्राने आपल्या उजव्या हाताचा कवच काढून मनगट पुढे केला.
इंद्राणीने थरथरत्या हातांनी तो लाल पवित्र धागा उचलला. तिच्या मनगटात बांधलेली रुपेरी घंटी हलकेशी रुजत होती. त्या मंद ध्वनीत तिच्या हृदयाचे ठोके लयबद्ध झाले होते. इंद्राणीने आधी इंद्राच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला आणि देवांचे स्मरण करून एका नारळाने त्याची ओटी भरली. मग त्या पूजित धाग्याला सुंदर गाठीने इंद्राच्या मनगटाला तिने बांधले. राणीच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू तरळले. ती मनोभावे पुटपुटली. हे परमेश्वरा, या प्रेमाच्या बंधनाला आपल्या कृपेचा आशीर्वाद द्या. माझ्या स्वामीचं रक्षण या रक्षासूत्रातून होऊ दे. इंद्राला त्या धाग्यातून एका उष्ण ऊर्जेचा संचार जाणवला. ते सूत्र बांधताच त्याच्या हृदयात अपार धैर्य दाटून आले. तो नकळत भक्तिभावानं रोमांचित झाला. इंद्राणीनं त्याच्या हातावर अक्षता ठेवून आरती पूर्ण केली. इंद्राच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज झळकले. इंद्राणी, तो भारावलेल्या स्वरात बोलला, या तुझ्या प्रेमाच्या धाग्यानं मला अमर्याद बळ दिलं आहे. आता मी निर्धास्तपणे शत्रूलाही सामोरं जाईन. इंद्राणीनं डोळ्यातून आनंदाश्रू पुसले आणि हलकेसे हसून मान डोलावली. मला पूर्ण विश्वास आहे स्वामी, ती म्हणाली. तुम्ही नक्कीच विजयी होऊन परत याल. देवांची कृपा आणि माझी प्रार्थना सदैव तुमच्या सोबत आहे. बृहस्पतींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. देवगुरूंनी दोघांनाही आशीर्वाद दिला. वत्स, आता विजय तुमचाच होईल. प्रेम आणि श्रद्धेची शक्ती कधीही वाया जात नाही. इंद्रानं गुरूंच्या चरणांना मस्तक टेकवले. मग तो उभा राहून इंद्राणीच्या हातावर आपला हात ठेवत निर्धारानं म्हणाला, तुझ्या या पवित्र राखीनं मला माझं कर्तव्य पुन्हा स्मरवलं आहे. क्षणभर जणू काळ थांबला होता. मग इंद्र ऐरावतावर आरूढ होत पुन्हा युद्धभूमीची वाट धरू लागला. इंद्राणीने कमळासारख्या हातांनी त्याला निरोप दिला. तिच्या ओठांवर प्रार्थना आणि मनात अढळ विश्वास होता. त्या दिवशी राणीने आपल्या हस्ते बांधलेल्या प्रेमाच्या धाग्याने देवराज इंद्राला जणू अदृश्य कवच लाभले होते. आता विधात्याची कृपा आणि संरक्षक आशीर्वाद त्याच्यासोबत होते. इंद्र नवा उत्साह घेऊन युद्धभूमीवर परतला. त्याच्या येण्याने देवसेनेत उत्साहाची लहर पसरली आणि जयघोषांचा गुंज उमटला. असुर सेनेला देवांचा हा अचानक उफाळलेला आत्मविश्वास पाहून आश्चर्य वाटले. देवराज इंद्राचे तेज आज द्विगुणित झाले होते. उजव्या मनगटावरील लाल रक्षासूत्र त्याला जाणवत होते, जणू ते त्याला अदृश्य आश्वासन देत होते. देवयोद्ध्यांनो, धीर धरा, आज अधर्माचा नाश होईल. इंद्राने सिंह गर्जनेसारखा हुंकार भरला. त्याचा आवाज ऐकताच दानवांच्या हृदयात धडकी भरली. तरी वृत्रासूर आपल्या विशाल सैन्यासह पुढे सरसावला. पुन्हा एकवार भयानक युद्ध सुरू झाले. इंद्राने आपल्या वज्राला पुन्हा एकदा आकाशाकडे उचलले आणि संपूर्ण शक्तीनिशी वृत्रासुरावर प्रहार केला. यावेळी मात्र आश्चर्यकारक गोष्ट घडली. इंद्राचा वज्र थेट वृत्रासुराच्या कवचाकडे झेपावला आणि ते कवच भेदून त्याच्या छातीवर घाव घालून गेला. प्रचंड वेदनेनं वृत्रासुरानं आकाश हालवून टाकेल असा गर्जना केली. संतापलेल्या दैत्यानं अस्त्रांचा वर्षाव इंद्रावर केला, पण एकही बाण इंद्राच्या अंगावर पडला नाही. जणू काही कुणीतरी अदृश्य ढाल बनून इंद्राचं रक्षण करत होते. वृत्रासूर क्रोधानं लालबुंद होऊन पुढे आला, पण इंद्र अडीकपणे उभा होता. क्षणात इंद्र आणि वृत्रासूर आमनेसामने आले. इंद्राच्या डोळ्यात आत्मविश्वास तेजोमय दिसत होता, तर वृत्रासुराच्या डोळ्यात प्रथमच भेदरलेपण जाणवले. आज तुझा अंत आला आहे वृत्रासुरा, इंद्रानं गर्जना केली. एक प्रखर विजेचा जणू गोळाच इंद्राच्या वज्रातून निघाला आणि थेट वृत्रासुराच्या उरात घुसला. या प्रचंड आघातानं तो अवाढव्य दैत्य गडगडत खाली कोसळला. त्याच्या पडताच उरलेले असुर सैन्य भयभीत झाले आणि पळू लागले. देवांनी विजयाचा जल्लोष केला. स्वर्गलोकात देवेंद्र की जयचे जयघोष घुमू लागले. देवराज इंद्रानं महासंग्राम जिंकला होता आणि विशेष म्हणजे त्याला काहीही इजा पोचली नव्हती.
राणी इंद्राणीनं बांधलेल्या त्या रक्षासूत्राच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले होते. युद्धभूमी निवांत झाली तेव्हा इंद्राने आपल्या मनगटाकडे पाहिले. त्या लाल दोऱ्याला रक्ताचा एक थेंबही चिकटला नव्हता. त्याने मनोमन देवी देवतांचे आणि राणी इंद्राणीच्या प्रेमाचे आभार मानले. देवसेना विजयोत्सव साजरा करत अमरावतीकडे परतू लागली. अमरावतीच्या राजप्रासादासमोर इंद्राणी आशेने उभी होती. दुरून तिला इंद्राचा ऐरावत परत येताना दिसताच तिचे हृदय जलद ठोके मारू लागले. इंद्र खळाळून हसत खाली उतरला. त्याच्या मस्तकावर विजयाचा मुकुट शोभत होता आणि मनगटावर तिच्या प्रेमाची राखी. इंद्राणीला पाहताच त्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे भाव दाटले. तिने पटकन आरतीचे ताट हातात घेऊन सुवर्ण दिव्याने इंद्राचे स्वागत केले. इंद्राने हसतच दोन्ही हातांनी तिला उचलून धरले आणि आपल्या उराशी कवटाळले. त्याच्याही डोळ्यांत आनंदाश्रू चमकत होते. "मी जिंकलो इंद्राणी. तुझ्या श्रद्धा आणि प्रेमामुळेच आपल्याला विजय मिळाला," तो उत्कटतेने म्हणाला. इंद्राणीच्या डोळ्यांतल्या आनंदाश्रूंनी तिचे गाल ओली झाले. "स्वामी, हा विजय तुमच्या शौर्याचा आणि देवकृपेचा फल आहे. मी तर फक्त प्रार्थना केली," ती नम्रतेने म्हणाली. इंद्राने हलकेसे हसत तिचे शब्द थांबवले. "नाही इंद्राणी," तो गंभीर स्वरात म्हणाला. "तुझ्या प्रार्थनेत आणि या राखीच्या धाग्यात जी ईश्वरी शक्ती आहे ती माझ्या कुठल्याही शस्त्रात नाही. खरं तर आज तुझ्या प्रेमाच्या बंधनाच्या जोरावरच हा संग्राम जिंकता आला आहे." सभोवताली इंद्राच्या विजयाला साक्ष असणाऱ्या सर्व देवदेवी उभे होते. त्यांच्या जय जयकाराच्या पडसादात राणी इंद्राणीचा सन्मान होऊ लागला. गुरु बृहस्पतीही आनंदाने तिथे येऊन पोहोचले. "देवराज, आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. प्रेम, श्रद्धा आणि कर्तव्य यांच्या बळावर अन्यायावर न्यायाचा विजय मिळाला आहे," ते उत्साहाने म्हणाले. इंद्राने नम्रतेने मान झुकवली. त्या विजयोत्सवाच्या कलकलाटातही त्याच्या मनात एक गाढ कृतज्ञता होती. इंद्राणीने बांधलेल्या त्या पवित्र राखीबद्दल, जिच्यामुळे आज त्याला अपार यश लाभलं होतं. इंद्र आणि इंद्राणीच्या या कथेतून आपल्याला एक अमूल्य गोष्ट शिकायला मिळते. प्रेम, विश्वास आणि निष्ठा या मूल्यांच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करता येते. राणी इंद्राणीने आपल्या पतीसाठी प्रेमाने बांधलेला साधा धागा देखील त्या परिस्थितीत वज्राहून बळकट ठरला. ज्याचा आधार घेऊन देवराज इंद्राला विजय मिळाला, तो आधार कोणत्या भौतिक शस्त्राचा नव्हता, तर एका नात्याच्या विश्वासाचा होता. या पौराणिक घटनेनंतर रक्षणार्थ मनोभावे रक्षासूत्र बांधण्याची प्रथा सुरू झाली. काळ जसजसा बदलला तसतसे या परंपरेने वेगळी रूपे घेतली. आज रक्षाबंधन मुख्यत्वे भावंडांच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून साजरा करतात. बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवांना प्रार्थना करतात. भाऊही आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतात. नाते कोणतेही असो, भाऊ बहीण, पती पत्नी, गुरु शिष्य अथवा जिवलग मित्र, जेव्हा प्रेमाची बांधिलकी आणि एकमेकांच्या कल्याणाची प्रार्थना त्या बंधनात असते, तेव्हा ते नाते परमेश्वराच्या आशीर्वादाने अभेद्य बनते. रक्षाबंधन हा त्या नात्यातील श्रद्धेचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. एका लहानशा धाग्यात जेव्हा प्रेम, त्याग आणि कृतज्ञता गुंफली जाते, तेव्हा तो धागा फक्त कापडाचा तुकडा राहत नाही. तो बनतो एक पवित्र बंध, ज्यात देवाचा वरदहस्त सामावलेला असतो. आज इंद्र आणि इंद्राणीची कथा ऐकताना आपल्याला हा आध्यात्मिक संदेश मिळतो की खरे रक्षण बाह्यबळाने नव्हे, तर निरपेक्ष प्रेमाने आणि श्रद्धेने होते. अशा या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बंधनापुढे कोणतेही संकट टिकू शकत नाही. म्हणूनच रक्षाबंधन सण आपल्याला जाणीव करून देतो की नात्यातील प्रेम आणि समर्पण हीच खरी शक्ती आहे, जी आयुष्याच्या कुठल्याही युद्धात विजय मिळवून देऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाली कमेंट करून नक्की सांगा.
आणि जर खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. आणि हो, आमच्या वास्तू टिप्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.